नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण चालू घडामोडीवर आधारित काही महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत। हे प्रश्न येणाऱ्या सर्व एक्झामच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे असणार आहेत, त्याच्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे पहा। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात। आजचा पहिला प्रश्न आहे, कोणत्या राज्य सरकारने मुख्यमंत्री महिला रोजगार योजना सुरू केली? तर काय म्हटले, मुख्यमंत्री महिला रोजगार योजना। तर कोणत्या राज्याने सुरू केली? तर राईट आन्सर आहे ऑप्शन ए, बिहार। बिहार सरकारने मुख्यमंत्री महिला रोजगार योजना सुरू केलेली आहे, लक्षात ठेवा। इथे आपण काही विविध राज्यांनी मुलींसाठी सुरू केलेल्या योजना पाहूयात। तर राजश्री योजना, राजश्री योजना कोणत्या राज्य सरकारने राबवलेली योजना आहे? तर राजस्थान। कन्याश्री योजना, कन्याश्री योजना पश्चिम बंगाल राज्य सरकारने राबवलेली योजना आहे। भाग्यलक्ष्मी योजना, तर भाग्यलक्ष्मी योजना कोणत्या राज्याने? तर कर्नाटक राज्याने। लाडली लक्ष्मी योजना, तर लाडली लक्ष्मी योजना कोणत्या राज्य सरकारने? तर मध्य प्रदेश। लाडली दिल्ली व हरियाणा। मुख्यमंत्री लाडली योजना, तर मुख्यमंत्री लाडली योजना कोणत्या राज्य सरकारने राबवलेली योजना आहे? तर उत्तर प्रदेश। पुढची मुख्यमंत्री लाडली योजना उत्तर प्रदेश। मुख्यमंत्री कन्या सुरक्षा योजना बिहार राज्य सरकारने। किशोरी शक्ती योजना, ही योजना कोणत्या राज्य सरकारने राबवलेली आहे? तर ओडिशा। ममता योजना, ममता योजना ही गोवा राज्य सरकारने राबवलेली योजना आहे। सरस्वती योजना, सरस्वती योजना ही छत्तीसगड राज्य सरकारने। नेक्स्ट, माझी कन्या भाग्यश्री योजना, तर कोणत्या राज्य सरकारने? तर महाराष्ट्र राज्य सरकारने। नेक्स्ट, नंदादेवी कन्या योजना, तर ही योजना कोणत्या राज्य सरकारने राबवलेली आहे? तर उत्तराखंड राज्य सरकारने। पुढची योजना आहे लाडकी बहीण योजना, तर लाडकी बहीण योजना ही योजना कोणत्या राज्य सरकारने राबवलेली आहे? तर महाराष्ट्र राज्य सरकारने। इथे आपण काही विविध राज्य सरकारने मुलींशी निगडीत काही योजना राबवलेल्या आहेत, त्या आपण पाहिलेल्या आहेत। चला तर मग आता आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूयात। काय म्हटले पुढच्या प्रश्नामध्ये? UNDP इक्वेटर पुरस्कार 2025 कोणाला मिळाला? तर कुणाला मिळाला? राईट आन्सर आहे कर्नाटक राज्य महिला शेतकरी समूह बी फातिमा स्वयंसहायता समूह यांना मिळालेला आहे, लक्षात ठेवा। अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे। नेक्स्ट, भारतातील पहिल्या बंदर आधारित ग्रीन हायड्रोजन पायलट प्रकल्पाचे उद्घाटन कोठे केले? तर कोठे केले? तर राईट आन्सर आहे तमिळनाडू, तमिळनाडू येथे। चिदंबरनार FOC बंदरावर भारतातील पहिल्या बंदर आधारित ग्रीन हायड्रोजन पायलट प्रकल्पाचं उद्घाटन केलं गेलं, कोठे? तर तमिळनाडू येथे। कधी? दिनांक 5 सप्टेंबर 2025 रोजी। तर या ग्रीन हायड्रोजन पायलट प्रकल्पाचं उद्घाटन कोणी केलं? तर मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी केलेलं आहे। आणि ठिकाण कोणतं आहे? तर चिदंबरनार बंदर, तमिळनाडू। या प्रकल्पामुळे VOC बंदर, जे VOC बंदर आहे, हे ग्रीन हायड्रोजन उत्पादन करणारं भारतातील पहिलं बंदर ठरलेलं आहे। तर भारतातील पहिल्या बंदर आधारित ग्रीन हायड्रोजन पायलट प्रकल्पाचं उद्घाटन कोठे झालेलं आहे? तर तमिळनाडू येथे, लक्षात ठेवा। आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूयात। काय म्हटलं या प्रश्नामध्ये? नुकतेच जमैकाचे पंतप्रधान म्हणून कोणाची निवड झाली आहे? तर कोणाची झाली आहे जमैकाचे पंतप्रधान म्हणून निवड? तर राईट आन्सर आहे अँड्र्यू होलनेस। अँड्र्यू होलनेस तिसऱ्यांदा जमैकाचे पंतप्रधान बनले। नेक्स्ट, काय म्हटले? मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून कोणी शपथ घेतली? तर मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून कोणी शपथ घेतली? तर राईट आन्सर आहे श्री चंद्रशेखर। श्री चंद्रशेखर यांनी मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून शपथ घेतली।
तर शपथ दिनांक आहे 4 सप्टेंबर 2025 रोजी. शपथ कोणी दिली त्यांना? तर महाराष्ट्राचे राज्यपाल CP राधाकृष्णन यांनी. 29 डिसेंबर 2023 ते 4 जुलै 2024 या कालावधीत झारखंड उच्च न्यायालयाचे कार्यकारी मुख्य न्यायाधीश म्हणून कार्यभार सांभाळला. कोणी? तर श्री चंद्रशेखर यांनी. आणि सध्या त्यांना मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून शपथ घेतलेली आहे श्री चंद्रशेखर यांनी. पुढचा प्रश्न काय म्हटले? मिस टीन इंटरनॅशनल 2025 स्पर्धेची विजेती कोण ठरली? तर कोण ठरली? तर राईट आन्सर आहे लोरेना रुईज, जी की कोणत्या देशाची आहे? स्पेन या देशाची आहे. मिस टीन इंटरनॅशनल 2025 स्पर्धा कोठे आयोजित केली होती? तर जयपूर येथे, जयपूर राजस्थान. कधी? दिनांक 31 ऑगस्ट 2025. आयोजन जयपूर राजस्थान. आणि विजेता कोण आहे? लोरेना रुईज, जी की स्पेन या देशाची आहे. स्पेनला पहिल्यांदाच मिस टीन इंटरनॅशनलचा किताब मिळालेला आहे. तर लक्षात ठेवा, मिस टीन इंटरनॅशनल 2025 स्पर्धेची विजेती आहे लोरेना रुईज, जी की स्पेन देशाची आहे. पुढे वळू आपण. काय म्हटले? भारतातील पहिले ज्येष्ठ नागरिकांसाठी आयोग स्थापन राज्य कोणते? तर कोणते राज्य? केरळ. केरळ हे भारतातील पहिलं राज्य ठरलं आहे ज्याने ज्येष्ठ नागरिकांसाठी आयोग स्थापन केला. आणि त्याची घोषणा कधी केली? तर 2 सप्टेंबर 2025. आयोगाचे अध्यक्ष कोण? तर के सोमप्रसाद. अध्यक्ष कोण? के सोमप्रसाद. ओके, नेक्स्ट. लेख नियंत्रक म्हणून कोणाची नियुक्ती झाली? तर कोणाची नियुक्ती झाली लेख नियंत्रक म्हणून? लक्षात ठेवा, TCA कल्याणी यांची लेखानियंत्रक CGA म्हणून नियुक्ती झाली. CGAचा फुल फॉर्म काय आहे? कंट्रोलर जनरल ऑफ अकाउंट्स. नियुक्ती कधी झाली त्यांची? 1 सप्टेंबर 2025 रोजी. 29व्या CGA बनल्या आहेत त्या. आणि नियुक्ती कोण? राष्ट्रपती करतात. कार्यकाळ किती आहे? तर 6 वर्ष किंवा वयाची 65 वर्ष. लक्षात ठेवा. तर लेख नियंत्रक म्हणून कोणाची नियुक्ती झाली? TCA कल्याणी. पुढचा प्रश्न. बॅडमिंटन विश्वचषक 2026चे आयोजन कोठे होणार आहे? तर कोठे होणार आहे? राईट आन्सर आहे भारतात. भारतात कोणत्या ठिकाणी? तर नवी दिल्ली या ठिकाणी. बॅडमिंटन विश्वचषक 2026. ठिकाण नवी दिल्ली. आयोजन कधी? ऑगस्ट 2026 होईल. 2026ची आवृत्ती कितवी आवृत्ती आहे? तर 30वी आवृत्ती आहे. 29वी आवृत्ती कोठे? तर पॅरिस, फ्रान्स येथे. भारतामध्ये 17 वर्षांनी या स्पर्धेचे आयोजन होणार आहे. आणि 2009 भारतात झालं होतं आयोजन. ते कुठे झालं होतं? तर हैदराबाद येथे. तर लक्षात ठेवा, बॅडमिंटन विश्वचषक 2026चं आयोजन भारतामध्ये नवी दिल्ली या ठिकाणी होणार आहे. राईट. नेक्स्ट. काय म्हटले? नासा आणि IBM यांनी मिळून एक अत्याधुनिक AI आर्टिफिशियल इंटेलिजन्स मॉडेल विकसित केला आहे. त्याचं नाव काय आहे? तर काय आहे नाव? सूर्या. कोणी मिळून केलेलं आहे? तर नासा आणि IBM यांनी. नासा आणि IBM यांनी मिळून सूर्या नावाचं एक अत्याधुनिक AI म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स नावाचं एक मॉडेल विकसित केलं आहे. ओके, ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इथेच थांबूयात. अशा प्रकारे आपण चालू घडामोडीवर आधारित काही अतिशय महत्त्वाचे प्रश्न पाहिलेले आहेत. या प्रश्नांची जर PDF हवी असेल तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर टेलिग्राम चॅनल जॉईन करा. चला तर मग इथेच थांबू आपण. थँक्यू.